हॅलो मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला। आपण कांदा, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे। त्यानंतर कांदा भाजून घेतला आहे, टोमॅटो भाजत आहे, त्यावर आपण कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे। आता त्यावर आपण भाजून ठेवलेला खोबरा खिस त्याच्यामध्ये टाकलेला आहे। आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आता मिक्सरमध्ये टाकलेलं आहे। याला एकदम छानपैकी बारीक करून घ्या। आता हे बारीक झालेलं आहे, एकदम छान झाले। आता पनीर कट करून घेऊया छोटे छोटे पीस। पनीर झालेले आहे, बारीक केले सगळे। आता हे या वाटीमध्ये दूध घेतलं आपण, दुधामध्ये पनीर मसाला टाकलेला आहे। आता भगोन्यामध्ये तेल टाकूया, त्यामध्ये जिरे मोहरी टाकल्या। आता ते बारीक केलेला टोमॅटो कांदा टाकलेला आहे आपण तेलामध्ये। त्यानंतर मसाला टाकलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण हळद आणि चटणी टाकणार आहोत। ही चटणी बघा, तुम्हाला जेवढी लागते तेवढे चवीनुसार घेऊ शकता। आता पनीरचे बारीक पीस टाकूया त्यामध्ये आणि त्याला हलवून घेऊया। मीठ टाकलंय, आता याला हलवून एकजीव करून घेऊया। आता जेवढं तुम्हाला पाणी टाकायचं तेवढं तुम्ही टाकू शकता। आम्हाला पातळ भाजी खायची सवय, त्यामुळे आम्ही जास्त टाकतो। हे रेडी झाले नंबर 1।